नमस्कार. आपण चाळीसगाव शहरातील दरगाव नाका रेल्वे बोगद्याजवळ आलेलो आहोत. आपण बघू शकता गेल्या अनेक वर्षांपासून ही जी समस्या आहे ती अद्यापपर्यंत सुटलेली नाही. या भागातून वामननगरकडे तसंच 80 फुटी रोड मालेगाव रोडकडे हा शहरातून जाणारा अतिशय शॉर्टकट रस्ता आहे. परंतु इथं रेल्वेच्या 3ऱ्या लाईनचं काम चालू आहे आणि त्या 3ऱ्या लाईनच्या कामामुळे हा बोगदा जो आहे हा पहिल्यापेक्षा समजा कुठल्याही प्रकारची याची उंची वाढवण्यात आलेली नाही. जी मागणी होती ती रहिवाशांची अद्यापपर्यंत पूर्ण झालेली नाही. आता आपण इथं बघू शकता हे बघा कशा पद्धतीने या ठिकाणी वाहनधारकांना हे अशा पद्धतीने कसरत करून जावं लागतं आहे, जीव धोक्यात घालून जावं लागतं आहे. आणि जर हा बोगदा नसला तर धुळ्या रोडकडून जाऊन कमीत कमी 2 किलोमीटरचा फेरा वामननगर गणपती मंदिराकडे जाण्यासाठी हा रस्ता आहे. आपण इथं हे सगळे लोक बघा त्या कशा पद्धतीने या दरगाव नगरवरून शॉर्टकट जाण्याच्या मार्गासाठी आतुर आहेत आणि एवढी ही गर्दी इथं थांबलेली दिसते. आता बोगद्याकडे जर पाहिलं खाली तर बघा एका दुचाकीधारकाला अशा पद्धतीने पास व्हावं लागतं आहे. हे बघा ही गाडी बघा आता या गाडीचं जर आपण पाहिलं तर एवढे हाल या ठिकाणी करावे लागत आहेत. मग आता याला रेल्वे प्रशासन असतील, स्थानिक लोकप्रतिनिधी असतील, यांनी जर काही समस्या सोडवली तर हा नक्कीच याच्यातून आपल्याला मार्ग काढता येऊ शकतो. आता हे बघा या गाडीवाल्याला ही गाडी आता अशा पद्धतीने यांचे हाल झालेले आहेत बघा. हा अशा पद्धतीने जीव टांगणीला धरत हे वाहनधारक अशा पद्धतीने या ठिकाणी प्रवास करताना दिसत आहेत बघा. आता ही सर्व वाहतूक इकडे थांबलेली आहे. जर या बोगद्याजवळ पाहिलं पुन्हा तर आपण बघा इथं खाली अतिशय बघा कोरीव असा नाला तयार झालेला आहे. जर का या नाल्यामध्ये एखादा दुचाकीधारक जर खाली पडला तर याला जबाबदार कोण अशी परिस्थिती येथे निर्माण झालेली आहे. काही लोक बघा आपण आता इथं पाहू शकतो रेल्वेच्या पट्टीच्या वरून हे विद्यार्थी आपला जीव धोक्यात घालून म्हणजे पट्टी ओलांडताना दिसत आहेत. आपण या भागातील वेळोवेळी आंदोलन करणारे, मागणी करणारे या भागातले एक जनसेवक व सामाजिक कार्यकर्ते अण्णाभाऊ विस्पुते आपल्या समोर इथं आहेत. मी अण्णा काय म्हणाल तुम्ही या विषयावर? ही समस्या तुम्ही वेळोवेळी पाठपुरावली काय सांगता येईल? अनेक वर्षापासून लोकप्रतिनिधींना, आमदार खासदारांना विनंती करून झालं की त्यांना आमची दया माया येत नाही. आजची परिस्थिती अशी आहे की वामननगरमधल्या प्रत्येक रहिवासीला आपला जीव मुठीत घेऊन इथून यावं लागतं, तरी यांना दया येत नाही. हा चाळीसगावचा असा कोणता विकास होतो आहे आम्हाला समजण्याचं कारणच नाही. वारंवार आमच्या जीवाशी आणि आमच्या भावनांशी खेळलं जातं. गोड बोलून आमच्याकडनं मतं मागितलं जातात, निवडून आले जातात आणि आमच्या कामांकडे दुर्लक्ष होतं. लोकप्रतिनिधी आमच्याकडे ढुंकूनही बघायला तयार नाहीत. इतकी वाईट परिस्थिती आहे. आणि या इथून जाण्या येण्यासाठी जर कोणाच्या जीवास काही बरं वाईट झालं तर याला जबाबदार स्थानिक लोकप्रतिनिधी राहतील. मी असं आपल्याला सांगू इच्छितो. आता तरी तुमचे डोळे उघडू द्या आणि आम्हाला न्याय मिळवू द्या. अनेक वर्षापासून कळकळीने विनंती करत आहे तरी आपण लक्ष देत नाही. लोकप्रतिनिधी नुसते मतं घेऊ नका, गावाचा विकास पण करा, या बोगद्याचाही विकास करा. मी अशी आपल्या सगळ्यात विनंती करतो. अन्यथा आम्ही सगळे वामननगर रहिवासी आपल्या घरी येऊन, आपल्या ऑफिसला येऊन आम्ही तीव्र आंदोलन करू. मी असं आपल्यास विनंती करून सांगतो. अनेक आंदोलनं अण्णा विस्पुते सारख्यांनी व या वामननगराच्या रहिवाशांनी केलेलं आम्ही पाहिलेलं आहे. अनेक वेळा याच्या बातम्या प्रसिद्ध झालेल्या आहेत. परंतु आजपर्यंत हा प्रश्न इथं सुटलेला दिसत नाही. निश्चितच याला तांत्रिक अडचण असेल, ज्या काही गोष्टी असतील. हे बघा आता बघा की अशा प्रकारे या दुचाकीस्वारांना आपला जीव धोक्यात घालावा लागत आहे. याला अनेक वेळा सांगितलं गेलं हा बोगदा मंजूर झालेला आहे, बरोबर मंजूर झालेला आहे, याचं कामाला होईल. मग नेमकं झालं काय? मग याला यश का आलं नाही? ज्या लोकप्रतिनिधींनी जे कोणी आतापर्यंत ज्यांनी याला आश्वासनं दिले असतील ते पूर्ण का पडले नाहीत? ते पूर्ण का पडले नाहीत? त्यांच्याकडून का झालेलं नाही? जी तांत्रिक अडचण असेल ती पूर्ण करणं आवश्यक होती. त्यासाठी जनतेचं सहकार्य, प्रशासनाचं आणि या लोकांचं, रहिवाशांच्या मागणीला धरून हे यश येणं गरजेचं होतं. परंतु दरवर्षी पावसाळ्यात ही बिकट परिस्थिती निर्माण होते. खऱ्या अर्थाने इकडे रहिवास आहेत आणि मोठं कॉलेज जे कोतकर कॉलेज आणि धुळे मालेगावकडे जाणारा हा शहरातला शॉर्टकट रस्ता आहे. त्याच्यामुळे इथं पर्यायी
व्यवस्था जर रस्त्याने जायचं म्हटलं तर 2-3 किलोमीटरचा फेरा आहे. आमचं एकच म्हणणं आहे, लोकप्रतिनिधी असतील, प्रशासन असेल, रेल्वे प्रशासन असेल, यांनी तात्काळ यावर मार्ग काढावा आणि या लोकांसाठी पर्यायी मार्ग काढावा अशी मागणी आम्ही येथे करीत आहोत. धन्यवाद.